नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. उद्या 26 मार्च बीडच्या मकोका न्यायालयामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आणि ते जलद गतीने न्याय कसा मिळेल स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आणि सर्वसामान्य जनतेला याकडे ते अधिक गांभीर्याने वकिली करतील अशी अपेक्षा आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय अंगावर हे प्रकरण चांगलंच शेकू शकतं याची काळजी घेत धनंजय मुंडे यांचा हत्या खंडणी प्रकरणी कसल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो काही संबंध आहे खंडणीचा, अपहरण आणि खुनाचा, तो फक्त वाल्मिक कराड आणि इतर सुदर्शन गोले यांच्याशीच आहे आणि तो असल्यामुळेच त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं हे तिघेही सत्ताधारी राजकारणी म्हणत आहेत. आता 26 मार्च म्हणजे उद्या मकोका न्यायालयामध्ये जे घडणार आहे ते न्यायालयीन कामकाजाचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये मुख्य एक जी उणीव लोकांना जी जाणवते ती काय आहे की सीआयडीने किंवा एसआयटीने पोलीस तपास कार्यामध्ये चुकलेले आहेत असं कुठेही चार्जशीट मध्ये म्हटलेलं नाही. आणि एकूणच आता या प्रकरणी उद्या काय चर्चा होऊ शकते. 12 मार्च रोजी खाडे आणि इतर वकिलांनी, आरोपींचे जे वकील आहेत, त्यांनी डिजिटल पुरावे सगळे मागितले. म्हणजे चार्जशीट मध्ये जे जे तुम्ही म्हटलेलं आहे, सुदर्शन घोलेचा मोबाईल आहे, वाल्मिक कराडचा मोबाईल आहे, विष्णू चाटेचा मोबाईल आहे, याच्यामध्ये याचा आधार घेत याचे सीडीआर तुम्ही तपासलेले आहेत, टॉवर लोकेशन तपासलेले आहेत, व्हिडिओ हे तपासलेले आहेत, ते सगळे आम्हाला द्या असं आरोपीच्या वकिलांनी 12 मार्चला मागणी केली होती केजच्या न्यायालयात. आता त्यावेळेला सगळे जे आरोपी आहेत ते आरोपी डिजिटल म्हणजे व्हिडिओद्वारे उपस्थित राहिले होते ऑनलाईन. आता उद्या ते येऊ शकतात न्यायालयात, कारण बीडमध्ये हे सगळं आता बीडच्या मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे ते येऊ शकतात. त्यामुळे पोलिसांना आता त्यांना आणायचं कसं, न्यायचं कसं असा काही प्रश्न पडणार नाही. त्याच्यामुळे त्यांचा प्रवास हा सुरक्षित, कारण आरोपींना संरक्षण दिलं पाहिजे, ते सुरक्षित प्रवास न्यायालयापर्यंत होऊ शकतो आणि तो होण्याची शक्यता आहे. आता उज्ज्वल निकम यांची कायदा क्षेत्रामध्ये जी काही उज्ज्वल परंपरा आहे ती लक्षात घेऊनच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती की सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना काम देण्यात यावं आणि त्यांनी ते आता हो ना करत स्वीकारलेलं आहे. आता भलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार्जशीट दाखल झाल्याशिवाय पब्लिक प्रॉसिक्युटरची नेमणूक करता येत नाही, त्यामुळे तो विलंब झाला होता असं सांगेल. दुसरीकडे उज्ज्वल निकम यांनी काय सांगितलं होतं, मी सुरुवातीला या कामाला नकार दिला होता, परंतु आता देशमुख कुटुंबियांनी मागणी केल्यामुळं माझं मन बदललेलं आहे, म्हणून मी हे वकीलपत्र स्वीकारतो आहे असं त्यांनी म्हटलं. आता अंजली दमानी यांनी आरोप केला होता की धनंजय मुंडे यांच्या अनेक केसेसमध्ये उज्ज्वल निकम यांचा मुलगा वकील हा त्यांचं वकीलपत्र घेतोय मुंडेंचं, त्यामुळे उज्ज्वल निकम यांना नेमू नये असा आक्षेप घेतला होता. तो नंतर दूर झाला. आता अपेक्षा करूयात की न्यायालयीन पातळीवर चांगल्या प्रकारचं काम होईल. आता आपण सुरुवातीला जे म्हटलेलं आहे की फडणवीस, अजित पवार आणि धनंजय मुंडे या तिघांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा फक्त आणि फक्त नैतिक कारणावरून झालेला आहे, घेण्यात आलेला आहे असं वारंवार म्हटलेलं आहे. 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना ज्या वेळेला पत्रकारांनी विचारलं की धनंजय मुंडेंच्या संदर्भात, त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पूर्ण
व्यवस्थित भाषेमध्ये खुलासा केला की हे बघा की खुनाचा, अपहरण, खंडणी याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा काहीही संबंध नाही. तो तसा दिसून आलेला नाही, तसा कुठला पुरावा नाही. पोलिसांनी जो तपास केलेला आहे, सीआयडीने, एसआयटीने, त्यामध्ये असं काही आढळलेलं नाही. आणि मुंडे यांचा राजीनामा हा केवळ आणि केवळ वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे, होता आणि आहे. आणि त्यामुळं हा राजीनामा घेतलेला आहे नैतिकतेच्या कारणे. आता धनंजय मुंडे यांना ज्या वेळेला सुरुवातीला, अगदी सुरुवातीला मंत्री होण्याच्या पूर्वी 15 डिसेंबरला ते मंत्री झाले, मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच्या आधी ज्या वेळेला त्यांना असं विचारलं होतं, मग ते म्हटलं ते हो, वाल्मिक कराडचा माझा संबंध आहे. आणि हे जे काही घडतंय, अपहरण, खून, खंडणी, खून, हे काही फक्त बीड जिल्ह्यामध्ये घडत नाही असं प्रकरण त्यांनी ते टाळलं होतं. पण त्यानंतर त्यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप झाले, अंजली दमानी असतील, सुरेश धस असतील आणि धनंजय देशमुख असतील, या सगळ्यांनी आरोप केले. अरे मग धनंजय मुंडे यांना तो राजीनामा द्यावा लागलेला. आता उद्या कोर्टामध्ये काय होऊ शकतं बघा, की आरोप म्हणजे आरोपींची हजेरी ओळखपर्यंत ते केज न्यायालयामध्ये ते 12 मार्चला झालेलं आहे. आता सरकारी पक्षाने युक्तिवाद केलेला आहे. आता ते काय करतील, युक्तिवाद म्हणजे सुरुवातीला काय करतील, आम्ही जे पुरावे दिलेले आहेत त्याच्या आधारे युक्तिवादाला सुरुवात होईल. की आता मुख्य बघा, तो व्हिडिओ जो प्रसारित करण्यात आला, ज्याचा की बघा, सीआयडीने तो जो व्हिडिओ आहे तो आम्ही प्रकाशित केला सरकारने, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आम्ही किती गांभीर्याने याची नोंद घेतलेली आहे या क्रूर घटनेची, हे त्यांनी दाखवून दिलं. आणि तो व्हिडिओ, ते हत्येचे सगळे इमेजेस आम्ही टाकलेले हे त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे. आता तो आधार घेऊन सरकारी वकील उज्ज्वल निकम हे कशा प्रकारे युक्तिवाद करतात, सुरुवात करतात, हे आपला उद्या आता कळणार. आता पुन्हा जर आरोपीच्या वकिलांनी बीड न्यायालयाला असं म्हटलं की केज न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला जे डिजिटल पुरावे वगैरे ते सगळं दिलं होतं, तर त्याची आम्हाला आणखी काही वेळ हवा आहे, म्हणजे मग काय करणार? मग जलद गती न्यायालय, फास्ट ट्रॅक आहे, पुन्हा पुन्हा एखादी तारीख दिली जाऊ शकते, असं काही होऊ शकतं. आता पुराव्यांचं सादरीकरण होईल पुढं, याची जी गुंतागुंत आहे या प्रकरणाची सगळी, ती गुंतागुंत लक्षात घेऊन पुन्हा एकदा तारीख पडू शकते. म्हणजे तारीख पे तारीख, फास्ट ट्रॅकची तारीख, असं ते होऊ शकतं. याची देखील याची शक्यता आहे. आता उज्ज्वल निकम यांच्याकडून जास्त अपेक्षा की जलद गतीने न्याय. आता त्यांनी जरी ते केसच्या न्यायालयामध्ये उपस्थित नव्हते, परंतु त्यांच्याकडे ही सगळी वस्तुस्थिती, पोलिसांचा तपास, सीआयडी, एसआयटी, हे सगळं त्यांच्याकडे आलेला असणारच आहे. त्यांचा तो अभ्यास सगळा झालेला असणार आहे. त्याच्यामुळे ते सरकारी वकील म्हणून सरकारच्या वतीने, मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने त्या न्यायालयाला, बीड न्यायालयाला विनंती करू शकतात. आता फार याच्यामध्ये वेळ जाऊ देऊ नये, पुढची तारीख देऊ नये, आता सुनावणीला सुरुवात करावी. जे काही आरोपीच्या वकिलांना हवं होतं ते सगळं देण्यात आलेलं आहे आणि सुनावणी करावी, अशी ते न्यायालयाला विनंती करू शकतात. आता न्यायालय ते किती ऐकतं आणि कशा प्रकारे काय घडतंय तेच उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.